नळ आणि टाकीवर आधारित टाकी भरण्याचे प्रश्न तर तुम्ही बघितले असतील, पण एखादा नळ एक केमिकल सोल्युशन पण सोडतोय याच्यावर आधारित प्रश्न पाहिला नसेल. बघा प्रश्न किती छान आहे. 3 नळ ए, बी आणि सी एका टाकीला 30 मिनिटं, 20 मिनिटं आणि 10 मिनिटात भरू शकतात. टाकी रिकामी असताना तिन्ही नळ अनुक्रमे एस, टी आणि यू हे 3 रासायनिक द्रावण सोडतात, म्हणजे केमिकल सोल्युशन सोडतात. 3 मिनिटांनंतर टाकीमधील सामग्रीमध्ये यू रासायनिक द्रावणाचे प्रमाण किती असेल? प्रश्न खूपच सोपा आहे, लक्ष द्या कसा सोडवायचा. आता बघा, पी, क्यू आणि आर हे 3 नळ आहेत. हे 3 नळ 30 मिनिटं, 20 मिनिटं आणि 10 मिनिटात टाकी भरतात. 30, 20 आणि 10. आता जेव्हा टाकी रिकामी असेल तेव्हा ते द्रावण रिलीज करतात, केमिकल सोल्युशन रिलीज करतात आणि एस, टी आणि यू हे द्रावण सोडतात. एस, टी आणि यू. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक नळ तेवढंच द्रावण सोडेल जेवढी त्याची एफिशियन्सी आहे. एफिशियन्सीनुसारच तो द्रावण सोडणार. एफिशियन्सी म्हणजे त्याची किती कार्यक्षमता आहे. मग एफिशियन्सी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल आणि हा टाइम दिला असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी, टाइम आणि एफिशियन्सी एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. मग इथे काय येणार? 1/30, 1/20 आणि इथे 1/10 येणार. आता याला सिम्प्लिफाय करूया. 30, 20 आणि 10 याचा लसावी किती? 60. म्हणजे प्रत्येकाला जर मी 60 ने गुणलं तर इथे येणार 30 दुने 60, इथे 20 त्रिक 60 आणि इथे 10 संग 60. 2 3 6. तुम्हाला विचारले काय? यू रासायनिक द्रावणाचे प्रमाण किती? आता बघा ना, यू इथे 6 दिसतोय मला, 6 आणि टोटल किती दिसत? 6 आणि 3 9 आणि 2 11. म्हणजे 6/11 हे यू द्रावणाचं प्रमाण असेल, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. किती सिंपल आहे बघा. म्हणजे अशा पद्धतीने सोडवलं आणि जर टाइम आणि एफिशियन्सी एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात आहेत हे माहीत असलं, कुठलाही प्रश्न येऊ द्या तो सुटणारच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.